किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले। उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवण्यात आले होते। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता या राजकीय धक्क्यानंतर किरण सामंत पुन्हा एकदा प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळाले। यानंतर लांजा येथे शेकडो कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी किरण सामंत यांचा प्रचार सुरू असून नारायण राणे यांना 2 लाख मतांनी निवडून आणणार असं मत किरण सामंत यांनी व्यक्त केलं आहे। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। राजापूर तालुक्यातील गव्हाणे गटातील अनेकांचा नुसता गव्हाणे गटात लांजा तालुक्यातील अनेक जणांचा आज माननीय भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांचा प्रवेश झालेला आहे। भैयाशेठ सामंत म्हणजे विकास काम हे सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे आज भैयांनी असं ठरवलेलं आहे की लांजा राजापूर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वतः सांभाळायचा असा विषय घेऊन त्यामुळे निश्चितच माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सामंत साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली भैयाशेठ जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करतील। भैयाशेठ जे आहेत त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे आणि आम्हाला सर्वांनाच, मी जिल्हा प्रमुख म्हणून असेल पण सगळ्या लांजावासियांच्या दृष्टीने ही खूप आनंदाची गोष्ट आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय। भैयाशेठने आज डिक्लेअर केलेलं आहे की ह्या विधानसभा मतदारसंघाची सर्वतोपरी जबाबदारी ते स्वतः घेणार आहेत। त्यामुळे अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे। हम तुम्हारे साथ हैं। इथे घडशी सर असतील, भिडे सर असतील आणि आणखी भरपूर मान्यवर असतील त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे निश्चितच शिवसेनेची ताकद जी आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि शिवसेना आणखीन जोमाने इथे ह्या विधानसभेमध्ये काम करणार आहे असं या निमित्ताने सांगू इच्छितो। मुळात या ठिकाणी आज सर्वप्रथम मी या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम लांजा राजापूरसाठी भैयाशेठ सामंत यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। आपल्याला माहिती असेल की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांनी कोकणामध्ये शिवसेनेचा झंझावात निर्माण केला। हे सगळे बहुसंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये पूर्वीपासून कार्यरत होते, परंतु आपल्याला माहिती असेल गेले 10 ते 15 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर लांजा राजापूर हा विकासापासून पूर्णपणे वंचित राहिलेला आहे। या ठिकाणी कोण नेतृत्व करतायत त्यांची नावं घेण्याची काही गरज नाही, परंतु निव्वळ नेतृत्वांमुळे या ठिकाणी लांजा राजापूर मागे पडलेला होता। आज सामंत कुटुंबाच्या माध्यमातून लांजा राजापूरची जबाबदारी मूळ शिवसेना जे बाळासाहेबांच्या विचारधारेवर आज पुढे चाललेले आहे। सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहे आणि विकाससुद्धा त्याच पद्धतीनं सामंत कुटुंबाच्या माध्यमातून या लांजा राजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे। आणि त्यामुळे मध्यंतरीच्या काळात उभाटा गटाच्या शिवसेनेवर कंटाळून ही सर्व मंडळी आमची जी होती ती भाजपमध्ये सर्व काम करत होती, कार्यरत होती। वेगवेगळ्या पदावर काम करत असताना तिथूनसुद्धा कोणत्याही प्रकारचं विकासाचं काम झालेलं नाही। सर्व मंडळी मोदींवर कुठल्याही प्रकारे नाराज नाही। मोदींनी खूप मोठ्या प्रमाणात देशाला पुढे नेलेलं आहे, परंतु इथली जी स्थानिक नेतृत्व होती त्यांच्यामुळे थोडीशी कंटाळून त्याचप्रमाणे विकाससुद्धा या भागामध्ये झालेला नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्यासोबत शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत आणि तो निव्वळ भैयाशेठ सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करत आहेत। असंच मी या ठिकाणी या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो।